ही सगळी नाटकं तुझा तो बाबाजी करतो, सगळी संकट तो आणतो आणि मोठा बागुलबुवा उभा करतोय। वहिनी, अहो एक गोळ तुम्ही कसे चुकवलेत? मी नाही चुकवले, माझ्या विठुरायाने चुकवले, कारण हे गोळे बाबाजी टाकत होते। सखू, नालायक कुळबुडवे, हे म्हणाले म्हणून तुझी सुद्धा मजल गेली का बाबाजींवर आरोप करायची? काल गावासमोर खुद्द बाबाजींसमोर हिची जीभ खूप सुटली होती। मग त्याचीच ही फळं आहेत ना। अगं पण रमाई, वहिनी जे सांगतायत ते विन्या, मध्ये मध्ये बोलायचं नाही हं? तुला वाण नाही पण गुण सुद्धा लागायला नकोय। सखू सारखा बोललास ना तर खबरदार। काकू सांभाळा याला, आजकाल याला पण शिंग फुटली आहेत। आई, बाबाजी पण नेहमीच वहिनींना त्रास देतात। जाऊबाई, तुमच्या या दिवट्याच्या तोंडाला पट्टी बांधून ठेवा, नाहीतर या उद्धट मुलाचं तोंड रंगवायला वेळ लागणार नाही मला। मीनू, नको तिथे नको ते बोलत असतोस, चल आधी आतमध्ये, चल 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 म्हटलं ना। काय ग चेटकिणे, आधी माझ्या दिगूला भुरळ घातलीस आणि आता विनूच्या कानात विष शोधतेस? नाही हो सासूबाई, असं काही नाहीये। गप! बाबाजींना उघड उघड बोललीस, ती मस्ती तुझी कालच जिरली असती। पण बाबाजींनी केवळ माझ्याकडे बघून तुला काही केलेलं नाहीये। लायकी आहे का ग तुझी? बाबाजींनी फक्त फुंकर मारली ना तर तुझी राख होईल, वेळ लागणार नाही त्याला। सखू, अगं तुझ्या अजून लक्षात येत नाहीये का? अगं तुझ्या कालच्या प्रकारामुळे गुरु झिंगोबांचा कोप झालाय, अख्खा गाव त्या कोपात होरपळतोय आणि तू तू परत परत तेच करतेस। निक निक, तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो। जा आज जा, माझं ना रक्त तापलंय। तू माझ्यासमोर उभी राहिलीस ना तर मी तुझी खंडोळी खंडोळी करीन। पण सासूबाई, तुम्हीच म्हणाला होतात ना की घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून। पुन्हा अशी नाही ऐकणार, थांब। अहो सासूबाई, अगं सखू, सखू तुला काय हौस आहे का बाहेर राहायची? अगं वहिनीच्या तोंडातून एकदा निघालाय ना की तू आज जा म्हणून, मग गुपचूप आज जा ना। हा, कशाला इतका आगाऊपणा करतेस? जा जा। वहिनी, मागे एक गोष्ट तुम्ही मला सांगितली होती, ते वाक्य मला आठवलं की आपल्या वाटेत जर काटेरी झुडूप आलं तर मग आपण आपला मार्ग बदलायचा नसतो, तर ते झुडूपच मुळासकट उपटून लांब फेकायचं असते, बरोबर ना? खरंय भाऊजी तुमचं, आता कुठल्या शिक्षेला ही मुलगी जुमानत नाहीये। रमाई, अगं इथला प्रकार बाबाजींना कळला असेल ना? अगं बाई, हो की? अगं पुन्हा बाबाजी माझ्यावर रागवतील आणि आता त्यांचा कोप झाला तर मला परवडणार नाही। चला भाऊजी, आपण जाऊन भेटूया, त्यांच्याशी बोलूया। चला चला चला। सखू नावाचं काटेरी झुडूप बाबाजींनी मुळासकट उपटायलाच हवं। काल रात्रीचा सखूला संपवायचा बेत फसला, याबद्दल बाबाजी माझ्यावर कोपले नसतील ना? पुन्हा लाथ मारून हाकलणार नाहीत ना? बाबाजी, 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 क्षमा करा बाबाजी, क्षमा करा बाबाजी, माझं काही चुकलेलं नाही हो बाबाजी। बाबाजी, क्षमा करा बाबाजी। बाबाजी, माझ्यावर दया करा बाबाजी। बाबाजी, या गावकऱ्यांवर दया करा। गुरुजी ग्रोबांच्या कोपानं अख्खं गाव भाजलं गेलंय, काहीचे संसार जळाले, काहींनी माणसं गमावली। बाबाजी,
या निष्पाप जीवाचा, या गावकऱ्यांचा काय दोष होता त्यात बाबाजी? बाबाजी, या होरपळणाऱ्या जीवाला तुमच्याशिवाय कोण वाचवणार बाबाजी? वहिनी, अहो काय सुरू केलंय ते गावकऱ्यांचं नंतर बघू ना. बाबाजी, बाबाजी, आमचं रक्षण करा बाबाजी. या गावाला, आमच्या घराला आता तुम्हीच वाचवू शकता बाबाजी. बाबाजी, तुम्ही सर्व शक्तिमान आहात बाबाजी. कृपा करा बाबाजी. जय जिगरोबा. जय गुरु जिगरोबा. अरे भैरू, बाबाजी कुठे गायब झाले? कुठे गेले ते? वहिनी, आपल्यावर कोपून बाबाजी गायब झाले तर नसतील ना? बाबाजी, क्षमा करा बाबाजी, क्षमा करा बाबाजी. क्षमा करा बाबाजी, क्षमा करा बाबाजी, क्षमा करा. बाबाजी कुठे गेलात तुम्ही? बाबाजी कुठे गेलात? ही तुमची निस्सीम भक्त तुमची क्षमा मागायला आली होती बाबाजी, पण एक शब्दही न बोलता तुम्ही नाहीसे झालात बाबाजी. बाबाजी, आता माझ्या या घराचं रक्षण कोण करेल बाबाजी? बाबाजी, काही करा, तुम्ही परत या बाबाजी, तुम्ही परत या. रमाई, अगं सावर ग स्वतःला. कसला अट्टहास आहे हा? तू ऐक माझं, उठ बघू आधी, उठ. अहो वहिनी, बाबाजी झिंगरोबाकडे वर गेले असतील. भाऊजी, काय बोलताय तुम्ही? अहो म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा की अडी अडचणीला शिष्य आपल्या गुरुकडे धाव घेणार की नाही. अगं म्हणजे ते कायमचे वर नाही गेलेत, या परिस्थितीमध्ये झिंगरोबांना उपाय विचारण्यासाठी गेलेत आणि ते नक्की मार्ग काढतील. हो, आणि बरं का वहिनी, बाबाजींसारखे तपस्वी साधक आपल्या भक्तांना असं वाऱ्यावर कधीच सोडत नाहीत. तर भक्तांच्या उद्धारासाठी ही सिद्ध माणसं कधी कधी अज्ञातात सुद्धा जातात. रमाई, आता हा हट्टीपणा पुरे झाला हा. अगं पुरुषांची जेवणा झाली आहेत, आपणच राहिलो. तू चल बघू जेवायला, चल आधी. नाही यमुने, नाही, जोवर बाबाजी परत येत नाही तोवर. अगं येतील ग बाबाजी. मनोरमे, जा 4 घास खाऊन घे. तुम्ही तर नेहमी बाबाजी. मी बोलणार. तुझ्या त्या बाबाजीचं माहित नाही, पण आम्हा सर्वसामान्यांचे जे सात्विक देव असतात त्यांना जर आपले भक्त उपाशी राहिले तर त्रास होतो. तुझा हा आडमुठेपणा आणि वेडेपणा सोड. आधी मुकाट्यानं जेवण करून घे. यमुने, जा तिला आत घेऊन जा. बाबाजी, क्षमा करा बाबाजी, क्षमा करा. बाबाजी कुठे असतील? नक्की कुठे गेले असतील ते? जाऊ बाई, करा ना, सुरुवात करा.
रमाई, तू घास घेतल्याशिवाय मी आणि काकू आम्ही दोघी घास घेणार नाही. जेव आधी बघू. आजचा स्वयंपाक कोणी केला जाऊ बाई? ते कानाचे पडदे फाटलेत की भोका बुजलीत तुमची? मला चव लगेच कळते. आजचा स्वयंपाक कोणी केला? ते आजचा सगळा स्वयंपाक सखूनीच केलाय. त्यापेक्षा विष खाऊ घातलं असतं तर मला आनंदाने खाल्लं असतं. पण त्या चेटकणीच्या हातचं अन्न माझ्या घशाखाली उतरणार नाही. उपाशी मेले ना तरी चालेल. आओ पण जाऊबाई, माझं ऐकून तरी घ्या. माझ्या गुरुना यातना देणाऱ्या, माझ्या मुलाला मरणाच्या दारात ढकलणाऱ्या, अख्ख्या गावाला होरपळणाऱ्या त्या भिकाड्या मुलीच्या हातचं अन्न मला वाढायची तुमची हिंमतच कशी झाली? त्या चेटकिणीच्या हातचं मी काहीही खाणार नाही. अहो सासूबाई, उमाही सांगायची तशी तुमचीही शिकवण आहे ना, की अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचा अपमान. शाप शाप लागतील ग तुला माझे. तू कोण आहेस ग? मला अक्कल शिकवतेस? चेटकीन कुठली? नशीब समज तुला या घरात राहायला दिलाय मी, आणि मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. मनोरमा, बास कर आता. मला हा कुणाचंही ऐकायचं नाहीये, कुणाचंही. हा स्फोट कसला झाला? बाहेर ना आवाज आला. काय झालं? अरे हे काय झालंय? आणि एवढा मोठा आवाज कुठला आला? आणि धूर का झालाय खोलीत? काय माहित? आग लागली की काय? काहीच दिसत नाहीये. अहो वहिनी, दुपारी मठात पण असाच दूर होता, आणि आता इथे चेटूक आहे. हो, अगं वत्सला, काय बोलतेस तू हे? बाबाजी, बाबाजी जेव्हा करा, बाबाजी जेव्हा करा. हो बाबाजी, तुम्ही परत आलात. अहो मी किती वेळा नाक घासलो, तुमची क्षमा मागितली. मला वाटलं तुम्ही माझ्यावर कोपलात बाबाजी. शांत व्हा, समद्यांनी शांत व्हा. कुठे निघून गेला होतात बाबाजी? तुम्ही नाहीसे झालात. मला वाटलं आमचा आधारच गेला. खरंय बाबाजी, तुमच्याशिवाय आम्ही पोरके आहोत, अनाथ आहोत. तुझ्यासाठीच गेल तू मनोरमे. जंगरोबाचा कोप तुझ्यावर होऊ नये म्हणून त्याच्याशी भांडाय गेलतो. त्याला म्हणलंय चालायचंच नाही, जमणारच नाही. का चूक कुणीतरी दुसऱ्याने करायची आणि तू त्याची शिक्षा मनोरमेला द्यायची. हे म्हणजे वाड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखं झालं की नाही? बाबाजी धन्य झाले मी. तुम्ही प्रत्यक्ष गुरु झिंगरोबांकडे माझ्यासाठी मांडला, माझ्यासाठी. आणि थेट तुम्ही इथे आलात? अरे त्यात काय अवघड आहे?
जसं त्याच्याकडे गेलतो तसं तुमच्या इथं प्रगट झालो. माझ्यासाठी काही कठीण नाहीये. आम्हाला जिंगरोबा म्हणले की एक संधी द्या. नागोजी बाबा तुम्ही एक संधी द्या आणि त्यासाठी तुमच्याकडे 4 वाटा आहेत म्हणले. 4 वाटा, साम दाम दंड भेद. म्हणजे आता सखूच्या बाबतीत हा नाग्या साम दाम दंड भेद ही नीती अवलंबणार. किती लोचट आहे हा. एकदा अपमान होऊन सुद्धा याचं पोट भरलेलं नाही. कुठल्याही वाटेनं जा, माझी सून म्हणजे गंगेचं निर्मळ पाणी आहे. संधी कुणाला? मला बाबाजी? अरे तुझा विषयच नाहीये मनोरमे. उलट तुझ्यावर कोप होईल त्यापरीस तुझ्या सुनेला समजावून बघतो. नाही तर परिणाम लय वाईट होतील. नुसते तुमच्यावर नाही अख्ख्या गावाला बघावं लागतील. तर जिंगरोबा म्हणले की एक शेवटची संधी सखूला द्या. आणा सखूला आमच्या मोर आणा. नाही, सोडा मला. चल पुढे चल. सखू घाबरू नकोस बाळा. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. बाकी काही करू नकोस. घाबरू नकोस. अगं सखू आता तरी शाण्यासारखं वाग. अगं जरा हट्ट सोड. चल थांब इथे. बघ, डोळे फाडून बघ, समोर गुरु झिंगरोबा आहेत. तर नीट वागायचं. बाबाजी जसं सांगतील ना तसंच करायचं, समजलं? मी जाऊन दिगू दादाला घेऊनच येतो. भैरू दादा, अहो बाबाजी असे कसे नाहीसे झाले? अहो गावातल्या समजांच्या काळजाचा ठोका चुकलाय जणू. अरे शुंभ्या, आता लय मोठा चिमित्कार घडणार आहे. चमत्कार कसला? त्या सखूला शिक्षा होणार की काय? हा मग ही सकू बाबाजींची पट्ट शिक्षा होणार आहे. हे काय शिक्षा आहे वय? अरे त्या सकूसाठी ही शिक्षा आहे. एकदा का ती बाबाजींच्या पायावर झुकली की समजा गाव आपल्या मुठीत येईल. असं होईल? अहो काल एवढं झाल्यावर बी वाटतंय असं होईल म्हणून. हा मग हेच तर बाबाजींचं वैशिष्ट्य आहे. हारलेला डाव असं असं पलटत्यात आणि जितत्यात. विनू, अरे दिगूला का बाहेर घेऊन आलास? दिगू बाळा, तुझी तब्येत ठीक नाहीये. तू जा, आज जाऊन आराम कर जा. राहू दे मनोरमे. त्याला बी ऐकू दे. कालच्या बाबतीत काय अर्धवट ऐकलं असेल तर त्याचा माझ्याविषयी गुरु झिंगरोबाविषयी गैरसमज झाला असेल तर त्याचा उलगडा होईल ना. दिगू बस इथं. तर सखूबाई, तुम्ही काल समध्या गावामोर आमचा अपमान केला. मनोरमेमुळं आम्ही गप्प बसलो. गुमान समजा ऐकून घेतलं. पण तुम्ही थांबला नाहीत. तुम्ही झिंगरोबाला राक्षस म्हणलात. आता एवढा अपमान झिंगरोबा कस काय सहन करेल आणि त्यानं का करावा? विठ्ठल 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 विठ्ठल. तू मानत नाहीस कारण तुझी बुद्धीच तेवढी आहे. तुझी कुवतच तेवढी आहे सखू. पण मनोरमेला माहितीये ना का झिंगरोबाचे तुझ्यावर केवढे उपकार आहेत, केवढी कृपा केली त्यानं तुझ्यावर. सुरक्षा कवच दिलंय झिंगरोबानं तुला.
आणि आज पतूर ज्या ज्या आम्ही तुझ्या कसोट्या घेतल्या त्या जिंगरोबाच्या आदेशावरनं घेतल्या. आमच्या मनचं काही नाही, आमच्या मनात कशाला येईल ते. आता म्या जवा जवा तुझी कसोटी घेतली सखू तेव्हा ते जिंगरोबाच्या आदेशावरनं होतं. माझ्या मनचं काही नव्हतं. मला कशाला सुचतंय असलं काही. म्हणजे बघ अग्निशुद्धीचा विधी, वाळूतून तेल, गंगीचा बळी, हे समज या समध्या कसोट्या जिंगरोबानी मला सांगितल्या आणि म्या तुझ्याकडून करून घेतल्या. माझं काही नाही त्यात. आणि मला माहित होतं की जिंगरोबा तुला काही करणार नाही, तुला सुरक्षितच ठेवल. आणि तसंच झालं की नाही. आता तू ज्याला इटोबाची कृपा म्हणतेस की नाही सखू, ती खर तर जिंगरोबाची कृपा आहे. गुरु जिंगरोबाची, कळलं का. पण काल तू जे काही केलंयस ना त्यामुळे जिंगरोबा कोपलाय, लय प्रचंड खवळलाय. नाही बाबाजी, मी या सगळ्या कसोट्यांतून वाचले आणि कालही अग्निवर्षावातून वाचले, कारण माझा विठुराया माझ्या पाठीशी होता. आणि ज्याच्या पाठीशी विठुराया असतो ना त्याच्या केसालाही धक्का लावण्याची आगीची हिंमत होत नाही. अगं पोरी, काल त्या इटुरायनं नाही वाचवलं तुला. काल तुला भाजलं नाही ते का बघायचंय. मग बघ, डोळा फाडून बघ. होय बापरे. बाबाजी, बाबाजी, या बाबाजीनं तुझं दुःख स्वतःच्या अंगावर चेललं. तुला भाजाय नको म्हणून आगीच्या गोळ्या स्वतःच्या अंगावर चेलले. तू सुखरूप राहावी म्हणून आणि म्हणून अंगाची लाई लाई होऊ दिली या बाबाजीनं. बघा बाबाजींची स्वतःच्या भक्तांवर किती माया आहे. अगं सखू, तू इतकी वाईट वागलीस तरी बाबाजींनी तुझ्यासाठी स्वतःला भाजून घेतलंय. बाबाजी धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. किती कोडगी आहेस ग तू. डोळ्यात पाण्याचा थेंब नाही की काळजात उपकाराची जाण नाही. आता सखूला कुणी बी बोल लावायचं नाही, कुणी बी नाही. हे आमचं सखू मधलं बोलणं आहे. आता ती बोलणार. बोल सखू. या बाबाजीनं तुझं दुःख स्वतःच्या अंगावर चेललं. तुला भाजाय नको म्हणून आगीच्या गोळ्या स्वतःच्या अंगावर चेलले. स्वतःच्या अंगावर चेलले. माझा विश्वास आहे की माझ्या विठुरायानेच मला वाचवलंय. आणि जर तुम्ही मला वाचवलं असेल ना तर त्यापेक्षा मला चटके बसले असते ना तरी चाललं असतं.